नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी आज जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. 2025 मधील जेवढ्याही महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत त्याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न. तुम्ही 2025-26 मध्ये कोणत्याही परीक्षेची तयारी करा, सर्वच परीक्षांसाठी हा जो काही टॉपिक आहे तो अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. मी आत्ताच सांगतो, याच एकाच व्हिडिओमधील तुम्हाला 2 ते 3 मार्काचे प्रश्न तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि जसे की तुम्हाला माहित आहे, 7:30 वाजताची संध्याकाळची सिरीज आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे. काल रात्री 7:30 वाजता आपण काय अपलोड केलेलं आहे तर 2025 मधील महत्त्वाच्या परिषदा याच्यावरील व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा. ठीक आहे, एकाखाली एक व्यवस्थितपणे प्रामाणिकपणे प्रश्न सगळे लिहून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या. 2025 महिला क्रिकेट विश्वचषकचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आपला प्यारा भारत देश, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जर तुम्हाला असं विचारलं, हे जे काय 2025चं महिला क्रिकेट विश्वचषक होतं त्याचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं तर भारत आणि श्रीलंका या 2 देशाच्या अंतर्गत आयोजन करण्यात आलं होतं. ज्या ठिकाणी भारत हा विजेता ठरलेला आहे आणि उपविजेता देश ठरलेला आहे कोणता तर दक्षिण आफ्रिका. म्हणजेच भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत महिला क्रिकेट विश्वचषक 2025चं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. 2025 मधील ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे परत एकदा या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, भारतानेच या ठिकाणी 2025 मध्ये झालेली जी काही ICC चॅम्पियन्स ट्रॉफी आहे त्याचं विजेतेपद या ठिकाणी जिंकलेलं आहे. परत तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की मग ही जी काही ICC चॅम्पियन्स ट्रॉफी झाली होती 2025ची ती कुठे आयोजन करण्यात आलं होतं? त्या ट्रॉफीचं तर आयोजन करण्यात आलं होतं पाकिस्तान आणि UAE मध्ये. ठीक आहे, विजेता ठरला भारत देश आणि उपविजेता ठरला न्यूझीलंड देश. या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल 2025 मध्ये कोणत्या राज्याने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मध्य प्रदेश, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा, प्रत्येक प्रश्नासोबत मी अतिरिक्त अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. तुम्हाला प्रश्न, उत्तर आणि त्याच्यासोबतची माहिती या तिन्ही गोष्टी व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आहेत. मध्य प्रदेश या राज्याने या ठिकाणी या पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे. कशाच्या? खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवलच्या. कोठे आयोजन करण्यात आलं होतं तर दाल सरोवर या ठिकाणी. दाल सरोवर कुठे आहे? श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी. जसं की आपण पाहिलं, अव्वल आलेला आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशने एकूण किती पदके जिंकली आहेत तर 18 पदके जिंकली आहेत, ज्याच्यामध्ये 10 सुवर्ण पदके आहेत, 3 रौप्य पदक आहेत आणि 5 कांस्य पदक आहेत. 1 नंबरला आहे मध्य प्रदेश, 2 नंबरला आहे ओडिसा आणि 3 नंबरला आहे केरळ या पदक तालिकेमध्ये. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. 2025च्या दोहा डायमंड लीग मध्ये पुरुषांच्या भालाफेकीमध्ये कोणी सुवर्ण पदक या ठिकाणी जिंकलेलं आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ज्युलियन वेबर. पहा, ज्युलियन वेबर कुठला आहे तर जर्मनी देशाचा खेळाडू आहे. त्यानं या ठिकाणी जे आपले नीरज चोप्राचा खेळ आहे पहा भालाफेक, बरोबर का नाही, त्या भालाफेकीमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. जर तुम्हाला असं विचारलं, हे जे काही ज्युलियन वेबर आहेत यांनी हा जो काही भाला आहे तो किती मीटर फेकलेला आहे तर 91.06 मीटर फेकून सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. 1 नंबरला आले आहेत ज्युलियन वेबर जे की जर्मनीचे आहेत आणि 2 नंबरला आपले आहेत नीरज चोप्रा. त्यांनी या ठिकाणी 90.23 मीटर भाला फेकून या ठिकाणी द्वितीय स्थान मिळवलेलं आहे. या देखील गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. नीरज चोप्रा आपल्या भारताचे आहेत, द्वितीय आले आहेत आणि प्रथम आले आहेत ज्युलियन वेबर जे की जर्मनीचे आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. 67वे महाराष्ट्र केसरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे किंवा 67वे महाराष्ट्र केसरी कोण झालेले आहेत? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पृथ्वीराज मोहोळ असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? पृथ्वीराज मोहोळ असं त्यांचं नाव आहे. 67वे महाराष्ट्र केसरी ते बनलेले आहेत.
त्याच्या अगोदरचे 66वे कोण होते तर वेताळ शेळके आणि त्याच्या अगोदर 65वे कोण होते तर शिवराज राक्षे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. सोबत सोबत एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. असे कोणते दोन या ठिकाणी व्यक्ती आहेत ज्यांनी या ठिकाणी 2 ट्रिपल महाराष्ट्र केसरी या ठिकाणी ते ठरलेले आहेत. तर त्यांचं नाव आहे, पहिल्यांचं नरसिंग यादव आणि दुसऱ्याचं विजय चौधरी. या देखील गोष्टी तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत. तर 67वे महाराष्ट्र केसरी कोण ठरले आहेत? पृथ्वीराज मोहोळ असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, 2025 आशियाई नेमबाजी स्पर्धेमध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आपल्या भारताने या ठिकाणी आशियाई नेमबाजी स्पर्धेमध्ये 2025च्या एडिशनमध्ये सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत. जर तुम्हाला असं विचारलं हे जे काही आशियाई नेमबाजी स्पर्धा 2025 झाली ती कुठे आयोजित करण्यात आली होती तर कझाकस्तान या ठिकाणी, ज्याच्यामध्ये भारताने एकूण 99 पदके जिंकलेली आहेत आणि या 99 मध्ये 50 सुवर्ण पदके आहेत, 26 रौप्य पदके आहेत आणि 23 कांस्य पदके आहेत. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. 1 नंबरला भारत आलेला आहे, 2 नंबरला कझाकस्तान आला आहे आणि 3 नंबरला चीन देश आलेला आहे. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7वा, दुरंत कप 2025चा किताब कोणत्या संघाने जिंकलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. नॉर्थ ईस्ट युनायटेड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नॉर्थ ईस्ट युनायटेडने दुरंत कप 2025चा या ठिकाणी किताब जिंकलेला आहे. 2025 मधील कितव्या क्रमांकाची ही आवृत्ती होती तर 134व्या क्रमांकाची आवृत्ती होते. हे जे काही दुरंत कप आयोजन करण्यात आलं होतं ते कुठे आयोजन करण्यात आलं होतं तर आपल्या भारतामध्येच. या ठिकाणी विजेता कोण आहे? नॉर्थ ईस्ट युनायटेड. तर उपविजेता कोण ठरला आहे? डायमंड हार्बर. ही देखील गोष्ट तुम्हाला लिहून घ्यायची आहे. पुढचा प्रश्न, कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये कोणत्या देशाने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. परत एकदा भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारताने या ठिकाणी कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप, वेटलिफ्टिंग म्हणजे काय लक्षात आलं का तुम्हाला? वजन उचलणे, त्याची जी काही चॅम्पियनशिप असते बरोबर का नाही, त्या चॅम्पियनशिपमध्ये पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे. भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत तर 40 पदके जिंकली आहेत. त्या 40 मध्ये 27 सुवर्ण आहेत, 10 रौप्य आहेत आणि 3 कांस्य आहेत. 27 आणि 10 37, 37 आणि 3 40 अशा प्रकारे एकूण 40 पदके जिंकलेली आहेत. या सुवर्ण पदकामध्ये काही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, जसं की मीराबाई चानू, अजित नारायण आणि साईराज परदेशी या तिघांनी या ठिकाणी सुवर्ण पदक पटकावलेले आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताचा 89व्या क्रमांकाचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. रोहित कृष्ण यस असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? रोहित कृष्ण यस असं त्यांचं नाव आहे. 89व्या क्रमांकाचे ते बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरलेले आहेत. ठीक आहे, तर 89व्या क्रमांकाचे हे जे काय रोहित कृष्ण एस ग्रँडमास्टर झाले आहेत हे कोणत्या राज्याला बिलॉंग करतात तर तमिळनाडू राज्याला बिलॉंग करतात. याच्या अगोदर 88 क्रमांकाचे ग्रँडमास्टर कोण झाले? दिव्या देशमुख, ज्या की महाराष्ट्र राज्याचे आहेत. त्याच्या अगोदर 87 क्रमांकाचे ग्रँडमास्टर कोण ठरलेत? हरिकृष्णन ए रा, ते सुद्धा तमिळनाडूचे आहेत. आणि त्याच्या अगोदर 86 क्रमांकाचे ग्रँडमास्टर श्रीहरी एल आर, ते सुद्धा तमिळनाडूला आहेत, या ठिकाणी बिलॉंग करतात. ठीक आहे, दिव्या देशमुख या महाराष्ट्र राज्याच्या आहेत आणि त्या 88 क्रमांकाच्या बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनले आहेत. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, 2025चा फाईड महिला बुद्धिबळ विश्वचषक कोणी जिंकलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. दिव्या देशमुख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हे जे काही 2025चं फाईड महिला बुद्धिबळ विश्वचषक होतं, चेस वर्ल्ड कप होतं, ते कुठे आयोजित करण्यात आलं होतं तर बटुमी जॉर्जिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. विजेतेपद जिंकलं दिव्या देशमुखने आणि उपविजेता ठरले आहेत कोनेरू हम्पी, या देखील भारतीय चेस खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा, महत्त्वाचा प्रश्न आहे. पुरुषांचं जे काही IPL झालं 2025चं त्याचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. RCBने. बरोबर, तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने या ठिकाणी 18व्या क्रमांकाचं जे काय IPLचं संस्करण होतं ते या ठिकाणी पटकावलेलं आहे. 18 वर्षामध्ये पहिल्यांदा RCBने IPL विश्वचषक या ठिकाणी, माफ करा विश्वचषक म्हणता येईल, म्हणता नाही येणार, IPLचं जे काही चषक आहे ते या ठिकाणी पटकावलेलं आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न अजून जास्ती विचारण्याची शक्यता आहे.
ठीक आहे. 18व्या क्रमांकाचं संस्करण आहे. लक्षात कसं ठेवायचं, विराट कोहली, जर्सी नंबर काय 18, एडिशन किती होतं 18वा IPL होतं आणि 18वा IPLचंच या ठिकाणी विजेतेपद या ठिकाणी RCBने जिंकलेलं आहे. ठीक आहे. RCBने IPL 2025 जिंकलं, परंतु कोणाला हरवून, तर पंजाब किंग्सला हरवून. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, मग या ठिकाणी पुरुषांचं जिंकलं RCBने, मग महिलांचं जे काय IPL झालं त्याचं विजेतेपद कोणी जिंकलं आहे, तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मुंबई इंडियन्सने IPL 2025चं जे काही महिलांचं झालं त्याचं विजेतेपद पटकावलेलं आहे. महिलांचं IPL आत्ताच सुरू झालेलं आहे. 2025 मधील हे 3ऱ्या क्रमांकाचं या ठिकाणी संस्करण होतं, ज्याच्यामध्ये उपविजेता ठरलेला आहे दिल्ली कॅपिटल्स. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा. खालीलपैकी जगातील सर्वात महत्त्वाच्या वार्षिक व्यावसायिक टेनिस स्पर्धा कोणकोणत्या आहेत, तर लक्षात घ्या A, B आणि C आणि D चारही ऑप्शन अगदी बरोबर आहेत. या ठिकाणी वर्षभरामध्ये 4 महत्त्वाच्या ग्रँड स्लॅम इव्हेंट्स होत असतात, ज्या की टेनिस या खेळाशी संबंधित आहेत. कोणकोणत्या, तर पहिली आहे ऑस्ट्रेलियन, दुसरी आहे फ्रेंच, तिसरी आहे विम्बल्डन, चौथी आहे US ओपन. याच्यावरती 100 नाही 200% प्रश्न दरवेळेस बघायला मिळतात. चारही मधील आपण जे काही महत्त्वाचे आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. सुरुवातीला 1 नंबरची स्पर्धा लिहून घ्या, ऑस्ट्रेलियन ओपन 2025. त्याच्यामध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद जनिक सिन्नर यांनी जिंकलं, जे की इटलीचे आहेत, आणि महिला एकेरीचं विजेतेपद मॅडिसन कीज यांनी जिंकलं, जे की अमेरिकेचे आहेत. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची स्पर्धा लिहून घ्या, फ्रेंच ओपन 2025. त्याच्यामध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कार्लोस अल्काराज यांनी जिंकलं, जे की स्पेनचे आहेत, आणि महिला एकेरीचं विजेतेपद कोको गॉफ यांनी जिंकलं, जे की अमेरिकेचे आहेत. तिसरी महत्त्वाची स्पर्धा विम्बल्डन 2025. त्याच्यामध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद परत एकदा जनिक सिन्नर यांनी जिंकलं, जे की इटलीचे आहेत, आणि महिला एकेरीचं विजेतेपद इगा स्विटेक यांनी जिंकलं, जे की पोलंडचे आहेत. आणि चौथी महत्त्वाची टेनिसबद्दलची ग्रँड स्लॅम स्पर्धा कोणती आहे, US ओपन. त्याच्यामध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कार्लोस अल्काराज यांनी जिंकलं, जे की स्पेनचे आहेत, आणि महिला एकेरीचं विजेतेपद आर्यना सबलेन्का यांनी जिंकलं, जे की बेलारूस देशाला बिलॉंग करतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14वा. 2025 मध्ये BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे. 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शी युकी असं त्यांचं नाव आहे. आणि हे जे काय BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप होती ती कोठे आयोजित करण्यात आली होती, तर पॅरिस फ्रान्स या ठिकाणी, ज्याच्यामध्ये चीनने 9 पदके जिंकली. या 9 पदकांमध्ये 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य पदक आहे. भारताने याच्यामध्ये एकच पदक जिंकलं आहे, त्या पदकाचं नाव आहे कांस्य पदक. आणि कोणी जिंकलं आहे, सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या दोघांच्या टीमने या ठिकाणी कांस्य पदक जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, 2025च्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये पदक तालिकेमध्ये कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावलेलं आहे. 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कझाकस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि 2025 हे जे काही वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप होती ती कोठे आयोजित करण्यात आली होती, तर लिव्हरपूल इंग्लंड या ठिकाणी, ज्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे, तर भारताचा 3रा क्रमांक आहे. भारताने एकूण 4 पदके जिंकली. कोणकोणते, तर 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य. ठीक आहे. आणि 2 जे काही सुवर्ण जिंकले आहेत ते कोणी जिंकलं आहे, मीनाक्षी हुडा आणि जैस्मिन लांबोरिया या 2 खेळाडूंनी या ठिकाणी 2 सुवर्ण पदक जिंकले आहेत जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये. प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो की बाबा सांगा, मीनाक्षी हुडा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, तर बॉक्सिंग. जैस्मिन लांबोरिया कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, तर बॉक्सिंग. अशाच प्रकारे सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, तर टेनिस. अशा प्रकारे तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा. 2025चा आईस हॉकी महिला आशिया कप कोणत्या देशाने जिंकलेला आहे. 16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फिलिपिन्सने जिंकलेलं आहे. कोठे आयोजन करण्यात आलं होतं, तर UAE या ठिकाणी. जिंकलं कोण, फिलिपियन्स. 1 नंबरला फिलिपियन्स. उपविजेता कोण आलं, इराण, म्हणजेच इराण 2 नंबरला. आणि 3 नंबरला कोण, आपला भारत देश. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा. नॉर्वे बुद्धिबळ 2025 ही जी काही स्पर्धा झाली ती कोणत्या खेळाडूने जिंकलेली आहे. 17व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मॅग्नस कार्लसन या खेळाडूने नॉर्वे बुद्धिबळ 2025 ही स्पर्धा जिंकलेली आहे. 1 नंबरला आलेले आहेत मॅग्नस कार्लसन, 2 नंबरला आलेले आहेत फॅबियानो कारुआना जे की अमेरिकेचे आहेत, आणि याच नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 3 नंबरला आलेले आहेत गुकेश डोमुराजू म्हणजेच डी गुकेश जे की भारतीय चेस खेळाडू आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा.
कोणत्या राज्याने पहिला हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 जिंकलेला आहे? 18व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तमिळनाडूने पहिला हॉकी मास्टर्स जे काही इंडिया मास्टर्स कप आहे तो या ठिकाणी जिंकलेला आहे. तमिळनाडूने या ठिकाणी जिंकलेला आहे, तर उपविजेता ठरलेला आहे महाराष्ट्र संघ. पुढचा प्रश्न हे झालं पुरुषांचं. तर कोणत्या राज्याने महिला हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 जिंकला आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ओडिसाने पंजाबचा पराभव करत महिला हॉकी इंडिया मास्टर्स कप या ठिकाणी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20वा 2025च्या UEFA नेशन्स लीग फायनलमध्ये कोणत्या देशाने विजय मिळवलेला आहे? 20व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पोर्तुगालने या ठिकाणी विजय प्राप्त केलेला आहे. हे जे काही UEFA नेशन्स लीग होती ती आयोजित करण्यात आली होती जर्मनीमध्ये, ज्याच्यामध्ये विजेतेपद जिंकलं पोर्तुगालने आणि उपविजेता ठरला आहे स्पेन देश. पुढचा प्रश्न 2025च्या ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकलेले आहे? 21 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दक्षिण आफ्रिकेने जिंकलेला आहे. आणि याची जी काही फायनल सामना झाला होता, फायनल मॅच झाली होती, लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड लंडन या ठिकाणी झाली होती. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 22वा 2025च्या इटालियन ओपनमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कार्लोस अल्काराज, जे की स्पेन देशाला बिलॉंग करतात. त्यांनी या ठिकाणी 2025च्या इटालियन ओपनमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद या ठिकाणी जिंकलेलं होतं. याच्यामध्येच महिला एकेरीचं विजेतेपद जास्मिन पावलोनी यांनी जिंकलं, जे की इटली देशाला बिलॉंग करतात. पुढचा प्रश्न मोनॅको ग्रँड प्रिक्स फॉर्म्युला 2 या स्पर्धेमध्ये या ठिकाणी शर्यत जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कुश मैनी असं त्या खेळाडूचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 24वा खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये कोणत्या राज्याने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए आपलं महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2025 बिहारमध्ये आयोजित होत्या. शुभंकर होता गजसिंह म्हणजेच हत्ती आणि सिंह यांचं मिश्रण, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र अव्वल आलेला आहे आणि महाराष्ट्राने एकूण 158 पदके जिंकली, ज्याच्यामध्ये 58 सुवर्ण, 47 रौप्य आणि 53 कांस्य पदकांचा समावेश आहे. पुढचा प्रश्न IPLच्या इतिहासामध्ये दुसरे सर्वात जलद शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरलेला आहे? 25 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वैभव सूर्यवंशी असं त्यांचं नाव आहे. लक्षात घ्या, वैभव सूर्यवंशी 2 नंबरला आहे, मग स्वाभाविक आहे 1 नंबरला कोण आहे? तर ख्रिस गेल. ठीक आहे, या ठिकाणी ख्रिस गेलने 30 बॉलमध्ये 100 रन काढले होते, तर वैभव सूर्यवंशीने 35 बॉलमध्ये 100 रन काढलेले आहेत. आणि 3 नंबरला आहेत युसुफ पठाण, ज्यांनी 37 बॉलमध्ये 100 रन काढलेले आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्रमांक 26वा खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 मध्ये कोणत्या राज्याने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न दीपक पुनियाने आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2025 मध्ये कोणते पदक जिंकलेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी आपल्या दीपक पुनियाने कांस्य पदक जिंकलेलं आहे. लक्षात घ्या, अम्मान म्हणजेच जॉर्डन या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्याच्यामध्ये भारताने एकूण 10 पदके जिंकलेली आहेत. आणि लक्षात घ्यायची गोष्ट तुम्हाला ही घ्यायची आहे की मनीषा भानवाला नावाची एक महिला खेळाडू आहे, त्यांनी 62 किलोग्रॅम कॅटेगरीमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, 2025 मध्ये जेवढ्याही झालेल्या महत्त्वाच्या स्पोर्ट्स इव्हेंट्स आहेत, क्रीडा स्पर्धा आहेत, त्यांचं विजेतेपद कोणी जिंकलं, त्या ठिकाणी उपविजेता कोण ठरलं आणि त्या स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं, या सर्व गोष्टी आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडला असेल अवश्य व्हिडिओला लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुपमध्ये हे यूट्यूब चॅनलचा व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे आहेत याचं या ठिकाणी कमेंट करायला बिलकुल विसरू नका. शेवटी जाताना एवढंच बोलेल, नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब अजून पण नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला बिलकुल विसरू नका. शेवटी जाता अजून एक गोष्ट बोलेल, व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद. तर लगेच काय करूया, नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 5 नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस, 7 नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस, 8 नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस, 9 नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस,
10 नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस, 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस, 12 नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस, 13 नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस, 14 नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बालदिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस असतो 14 नोव्हेंबरला. 15 नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती आणि गुरु नानक जयंती, 16 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस, 17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस, 19 नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस, 20 नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस, 21 नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस, 25 नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 26 नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि 28 नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी. क्लिअर?